Good morning student. In last lecture we learned about the concept of group, then the concept of group dynamic and the features or the characteristics of the group dynamic. In today's lecture we learn about the significance or the role of group dynamic and the types of group. So we start with first significance or the role of group dynamics. Group dynamics is significant as it offers a certain benefit which are as explained below. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून काही बेनिफिट्स हे त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजेच ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून काही सर्टन बेनिफिट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला ऑफर केलेले दिसून येतात. मग हे बेनिफिट्स कोणकोणते आहेत किंवा ग्रुप डायनॅमिकचे रोल्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इन्क्रीज अवर नॉलेज अबाउट अवर सेल्फ. All individuals live in the small or the big group. The basis for the comfortable group living is adequate self-knowledge. Man must first understand himself before he can understand other. The study of the group dynamic forces a man into the introspection which increases his knowledge about himself by making him more sensitive to the impact of his own personality on other. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट बेनिफिट दिला किंवा फर्स्ट आपल्याला रोल दिला तो म्हणजेच इन्क्रीज अवर नॉलेज अबाउट अवर सेल्फ. म्हणजेच ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतःबद्दलचं जे काही नॉलेज आहे ते वाढवायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपण ज्यावेळेला एखाद्या स्मॉल किंवा बिग ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करत असतो किंवा एखाद्या स्मॉल ग्रुपमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये ठिकाणी आपण राहत असतो किंवा जॉईन करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याकडे स्वतःचं नॉलेज किती प्रमाणात आहे किंवा सेल्फ नॉलेज किती प्रमाणात आपण ॲडिक्वेट आहे याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला ग्रुपमध्ये कम्फर्टेबलनेस हा त्या ठिकाणी क्रिएट झालेला दिसून येतो. म्हणजे स्वतःबद्दल जर योग्य पद्धतीने नॉलेज त्या ठिकाणी आपल्याला असेल किंवा सेल्फ नॉलेज जे आहे हे जर ॲडिक्वेट असेल तर आपण एखाद्या ग्रुपमध्ये अगदी कम्फर्टेबली त्या ठिकाणी राहू शकतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की आपल्याला एखादा ग्रुप जॉईन करत असताना त्या ठिकाणी इतरांना अंडरस्टँड करण्या अगोदर आपण स्वतःला किती अंडरस्टँड करतोय किंवा आपण स्वतः कशा पद्धतीचं आपलं बिहेवियर आहे ते हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणजेच इतर व्यक्तींना इव्हॅल्युएट करण्यापेक्षा किंवा इतर व्यक्तींना अंडरस्टँड करण्या अगोदर त्या ठिकाणी स्वतःला इव्हॅल्युएट करून स्वतःला त्या ठिकाणी अंडरस्टँड करणं आपले जे काही बिहेवियर असेल किंवा आपले जे काही व्हॅल्यूज असतील ह्या ठिकाणी आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्या ठिकाणी इंट्रोस्पेक्शन त्या ठिकाणी करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी स्वतःबद्दलचं नॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी वाढवायला मदत झालेली दिसून येते. कारण का तर ज्यावेळेला आपण ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून स्टडी करत असतो त्यावेळेला आपण कशा पद्धतीने ठिकाणी बिहेव करतो आहे त्याचबरोबर आपली पर्सनॅलिटी जी आहे त्याचा इतरांवर कशा पद्धतीने इफेक्ट होतो आहे त्याच्याबद्दल सेन्सिटिव्हनेस जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल व्यक्तीला किंवा प्रत्येक ग्रुप मेंबरला स्वतःबद्दलचं जे काही नॉलेज आहे हे त्या ठिकाणी आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं आपले व्हॅल्यूज आपले जे काही थिंग्स असतील किंवा आपले जे काही इथिक्स असतील किंवा आपले जे काही व्हॅल्यूज असतील किंवा आपले जे काही गोल्स असतील हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज डेव्हलप्स ॲबिलिटी टू अँटिसिपेट द ॲक्शन अँड रिॲक्शन ऑफ अदर्स. One major benefit of understanding the group dynamic is that it increases the most useful attribute empathy, which is the measure of how well a man understands the thoughts and the feelings of other. If we know how the other will react to given stimuli, we can plan out the action advantageously. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिला आहे तो म्हणजे डेव्हलप ॲबिलिटी टू अँटिसिपेट ॲक्शन अँड द रिॲक्शन ऑफ अदर्स. म्हणजेच त्या ठिकाणी इतरांच्या जे काही ॲक्शन्स किंवा रिॲक्शन जे आहेत हे ठिकाणी अँटिसिपेट करण्यासाठी आपल्याला ग्रुप डायनॅमिक्सची मदत झालेली दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला आपण ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टडी करत असतो किंवा ग्रुप डायनॅमिक त्या ठिकाणी अंडरस्टँड करत असतो त्यावेळेला इतर व्यक्ती जे आहेत त्या एखाद्या सिच्युएशनवरती कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत त्यांच्या ॲक्शन किंवा रिॲक्शन कशा पद्धतीचे आहेत या ठिकाणी अंडरस्टँड करण्याला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इतर व्यक्तींचे किंवा इतर जे काही ग्रुप मेंबर असतील त्यांचे फिलिंग्स काय आहेत त्यांचे थॉट्स काय आहेत हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करायला किंवा ते जे थॉट्स जे आहेत किंवा फिलिंग जे आहेत त्या मेजर करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून आपल्या ग्रुपमध्ये असणारे जे काही इतर मेंबर आहेत त्यांचे फिलिंग्स असतील त्यांचे थॉट्स असतील किंवा त्यांचे जे काही इतर गोष्टी असतील म्हणजे त्यांचे बिहेवियर असेल हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर एखाद्या सिच्युएशनवरती त्या ठिकाणी तो कशा पद्धतीने रिॲक्ट करतो आहे किंवा एखादी सिच्युएशन किंवा एखाद्या गोष्टीवरती समोरची व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट करते हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि त्याच्यानुसार आपल्याला बेनिफिशियल अशी ॲक्शन त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून इतर व्यक्तींचे जे काही ॲक्शन आणि रिॲक्शन जे आहेत हे ठिकाणी आपल्याला अँटिसिपेट करायला किंवा ते आपल्याला अंडरस्टँड करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फॅसिलिटेटिव्ह स्मूथ इंटरपर्सनल रिलेशनशिप.
The study of the group dynamic facilitates the smooth interpersonal relationship. Once a man knows himself better and has learned enough about the others, his interpersonal relationship will improve. He will keep a good relationship with others and will get work done easily with the cooperation of others. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला बेनिफिट दिला आहे तो म्हणजे फॅसिलिटी स्मूथ इंटरपर्सनल रिलेशनशिप. म्हणजेच त्या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहेत हे त्या ठिकाणी डेव्हलप करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ते कशा पद्धतीने, तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला आपण स्वतःलाच त्या ठिकाणी योग्य ठिकाणी अंडरस्टँड करत असतो, म्हणजे ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून आपल्याला स्वतःलाच त्या ठिकाणी अंडरस्टँड करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इतर गोष्टी, इतर व्यक्ती जे आहेत किंवा इतर ग्रुप मेंबर जे आहेत त्यांचे थॉट्स असतील किंवा त्यांचे जे काही ॲक्शन रिॲक्शन असतील हे त्या ठिकाणी आपल्याला अंडरस्टँड करायला मदत झालेली दिसून येते. आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही स्वतःला योग्य त्या ठिकाणी अंडरस्टँड करत असते किंवा स्वतःला त्या ठिकाणी स्वतःबद्दल योग्य पद्धतीने इन्फॉर्मेशन हे आयडेंटिफाय करत असते, त्याचबरोबर इतर व्यक्तींचे जे काही ॲक्शन आणि रिॲक्शन जे आहेत ह्या ज्या वेळेला आपण योग्यरित्या ठिकाणी लर्न करत असतो त्यावेळेला आपल्याला इतर व्यक्तींबरोबर जे काही रिलेशनशिप आहे ते इम्प्रूव्ह करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे हे इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून आपण स्वतःलाच त्या ठिकाणी अंडरस्टँड करत असतो, त्याचबरोबर इतर व्यक्तींचे जे काही ॲक्शन रिॲक्शन जे आहेत या अंडरस्टँड करत असतो. आणि या दोन्ही गोष्टी आपण योग्यरित्या अंडरस्टँड केल्यामुळे त्या ठिकाणी इतर व्यक्तींबरोबर जे काही इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहेत हे योग्यरित्या आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचे रिलेशनशिप त्या ठिकाणी डेव्हलप झाल्यामुळे, म्हणजेच इतर व्यक्तींबरोबर असतील किंवा इतर जे काही ग्रुप मेंबर आहेत यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचे रिलेशनशिप त्या ठिकाणी डेव्हलप झाल्यामुळे वेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत किंवा वेगळ्या प्रकारची जी काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या आपण अगदी योग्यरित्या सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पाडू शकतो. कारण इतर व्यक्तींकडून लागणारं जे काही कोऑपरेशन आहे किंवा इतर व्यक्तींकडून लागणारी जी काही मदत आहे ही आपण इझिली त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्यामुळे जे काही वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारची जी काही कामं असतील ती आपण इझिली त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहेत ते देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला किंवा ते योग्यरित्या ठिकाणी रिलेशनशिप डेव्हलप करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फॅसिलिटेट सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड अँड द जॉब सॅटिस्फॅक्शन. Every individual has desire to grow into the large and a better self. Group dynamic help an individual in satisfying their needs through the success in group living. It gives the job satisfaction and a sense of security to the member of the group. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिला आहे तो म्हणजेच फॅसिलिटेट सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड अँड जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स असतील त्याचबरोबर जॉब सॅटिस्फॅक्शन जे आहे या देखील आपल्याला मिळवायला मदत झालेली दिसून येते. तर ते कशा पद्धतीने, तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी बेटर लाईफ कशा पद्धतीने जगता येईल किंवा चांगल्या पद्धतीचे जीवन जे आहे ते कशा पद्धतीने जगता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतो. मग ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला एखाद्या ग्रुपबरोबर त्या ठिकाणी सक्सेसफुली त्या ठिकाणी राहत असतो किंवा एखाद्या ग्रुपबरोबर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण रिलेशनशिप मेंटेन करत असतो त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या नीड्स ज्या आहेत ते आपल्याला सॅटिस्फाय करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करत असतो त्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे जे काही व्यक्ती असतील किंवा मेंबर्स असतील त्यांच्याबरोबर जर योग्यरित्या आपण रिलेशनशिप मेंटेन केले तर आपल्याला आपलं जे काही काम आहे ते अगदी सुरळीतपणे करायला मदत झालेली दिसून येते. किंवा जर काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झाला तर इतर मेंबरकडून योग्य पद्धतीने हेल्प जी आहे ती आपल्याला मिळवायला मदत झालेली दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून आपलं काम जे आहे ते आपण योग्यरित्या पार पाडू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स असतील किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्या ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून मिळवायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन असेल किंवा वेगळ्या प्रकारची जॉब सिक्युरिटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज ज्या आहेत या प्रत्येक ग्रुप मेंबरला ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इतर जे काही मेंबर्स असतील हे त्या ठिकाणी एकमेकाला ठिकाणी जॉब सॅटिस्फॅक्शन असेल त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज या प्रोव्हाइड करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स आणि जॉब सॅटिस्फॅक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल करायला ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फॅसिलिटेट मोटिवेशन, लीडरशिप अँड कम्युनिकेशन. Group dynamic is useful in motivation, leadership and communication as these activities are group activities and relate to the group behavior. Here the group influence the member in improving their job performance. Interdepartmental cooperation develops due to the group dynamic. This facilitates easy achievements of the organizational objectives. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला बेनिफिट दिला आहे तो म्हणजेच फॅसिलिटेट मोटिवेशन, लीडरशिप अँड कम्युनिकेशन.
म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन जे आहे हे त्या ठिकाणी मिळवायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर लिडरशिप असेल, त्याचबरोबर कम्युनिकेशन असेल, हे देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. कारण जर बघितलं तर मोटिवेशन असेल, लिडरशिप असेल किंवा कम्युनिकेशन जे आहे या सर्व ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात आणि ग्रुप बिहेवियरशी रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यामुळे ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ज्या आहेत ते युजफुल आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजेच ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी ग्रुप इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक मेंबरचा जो काही जॉब परफॉर्मन्स जो आहे तो देखील इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच ग्रुपच्या माध्यमातून योग्य पद्धतीने मोटिवेशन मिळाल्यामुळे, लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झाल्यामुळे असेल किंवा कम्युनिकेशन डेव्हलप झाल्यामुळे त्या ठिकाणी आपला जॉब परफॉर्मन्स जो आहे तो देखील इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून इंटर डिपार्टमेंटल कोऑपरेशन जे आहे हे देखील आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या प्रकारची जे काही ऑर्गनायझेशनमध्ये असणारे डिपार्टमेंट आहेत यांच्यामधलं जे काही कोऑपरेशन आहे तर यांच्यामधलं जे काही कम्युनिकेशन असेल हे देखील आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं आणि याच्यामुळेच त्या ठिकाणी आपली ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ही इझिली आपल्याला अचीव्ह करायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून मोटिवेशन असेल, लिडरशिप असेल आणि कम्युनिकेशन या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या किंवा या गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट ही झालेली दिसून येते. अशा पद्धतीचे वेगळ्या प्रकारचे रोल्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे बेनिफिट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून झालेले दिसून येतात. मग त्याच्या माध्यमातून इन्क्रीज अवर नॉलेज अबाउट युअर सेल्फ, म्हणजे स्वतःबद्दलचंच त्या काही नॉलेज जे आहे ते इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इतर व्यक्तींचे जे काही ॲक्शन रिॲक्शन असतील त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते की त्या अंडरस्टँड करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहेत त्या इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स असतील किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन असेल हे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह झालेलं दिसून येतं किंवा याच्यामध्ये आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर मोटिवेशन असेल, लिडरशिप असेल, कम्युनिकेशन असेल या गोष्टी देखील आपल्याला ग्रुप डायनॅमिक्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड झालेल्या दिसून येते. यासारखे बेनिफिट जे आहेत हे ग्रुप डायनॅमिक्सचे आपल्याला झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ ग्रुप. इन दॅट द फर्स्ट इज प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. Primary group is a composed of the few persons who share the common identity, values, interests, and goals. Primary group could be the friend, family members, and a work group. Hence, the primary group must have a feeling of loyalties, companionships, and a sense of commonness. This makes a primary group small in the size. Regardless of the environmental conditions, primary group has a significant influence on the individual behavior. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले म्हणजे टाइप्स ऑफ ग्रुप. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ग्रुपचे वेगवेगळ्या टाईप्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिले प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. तर प्रायमरी ग्रुप म्हणजेच कोणता ग्रुप, तर अशा प्रकारचा ग्रुप ज्याच्यामधील लोक यांची आयडेंटिटी ही कॉमन असते, त्याचबरोबर त्यांच्या व्हॅल्यूज असतील, इंटरेस्ट असतील किंवा त्यांचं गोल जे आहेत हे त्या ठिकाणी कॉमन असतात. अशा प्रकारची लोक जी एकत्र येतात त्याला जर आपण प्रायमरी ग्रुप असं म्हटलं जातं. मग हे प्रायमरी ग्रुप कोणकोणते, तर आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा फॅमिली मेंबर्स असतील, त्याचबरोबर आपला एखादा वर्क ग्रुप असेल, अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला सर आपण प्रायमरी ग्रुप असं म्हटलं जातं. आणि हे जे प्रायमरी ग्रुप आहेत हे त्या ठिकाणी लॉयल्टी फिलिंग त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच प्रामाणिकपणा एकमेकाबद्दल त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर सोबत एकमेकाबरोबर सोबत त्या ठिकाणी आपल्याला राहिलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचं कॉमननेस जो आहे हा त्या ठिकाणी म्हणजे सर्व गोष्टी त्या ठिकाणी कॉमन असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने प्रायमरी ग्रुप हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. आणि ही सर्व कॅरेक्टरिस्टिक्स प्रायमरी ग्रुपची असल्यामुळेच त्या ठिकाणी प्रायमरी ग्रुप हे त्यांची साईज जी आहे ही अगदी स्मॉल असलेली दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी प्रायमरी ग्रुपमधील मेंबर हे त्यांची कॉमन आयडेंटिटी असते, त्याचबरोबर व्हॅल्यू असतील, इंटरेस्ट असतील किंवा त्यांचे गोल्स असतील हे त्या ठिकाणी कॉमन असतात. त्याचबरोबर त्यांची फिलिंग जी आहेत ती लॉयल्टी त्या ठिकाणी लॉयल्टी फिलिंग असते. त्याचबरोबर कम्पेन्सनशिप म्हणजे त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी राहत असतात. त्याचबरोबर ते कॉमननेस त्यांच्यामध्ये असतो, म्हणजेच वेगळ्या गोष्टीबद्दल कॉमननेस हा ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे प्रायमरी ग्रुपची साईज ही त्या ठिकाणी आपल्याला लहान असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की जर इन्व्हायरमेंटल कंडिशन्स त्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी प्रायमरी ग्रुपचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात आपल्याला इंडिव्हिज्युअल बिहेवियरवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे काय बिहेवियर आहे त्याच्यावरती प्रायमरी ग्रुपचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने प्रायमरी ग्रुप हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. सेकंडरी ग्रुप इज लार्ज इन साइज. देर इज अ लूज इंटरपर्सनल रिलेशनशिप अँड अ वीक युनिटी ऑफ पर्पज. Quite likely, the members of the secondary group may not meet each other. For example, professional bodies. Members may not show the interest in other problems and pleasures of others. Mostly, the members display the significance toward whatever is happening.
तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सेकंडरी ग्रुप, तर सेकंडरी ग्रुप याची साईज ही ठिकाणी आपल्याला लार्ज असलेली दिसून येते, म्हणजे सेकंडरी ग्रुप हे ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेले दिसून येतात, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंबर्स हे ठिकाणी इन्क्लूड असलेले दिसून येतात. परंतु या ग्रुपमध्ये जर बघितलं तर इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे ते कुठेतरी आपल्याला कमी असलेले दिसून येतात. त्याचबरोबर युनिटी ऑफ पर्पज जे आहे म्हणजेच एकत्र येण्याचं जे काही कारण आहे हे देखील आपल्याला वीक असलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणजे त्यांचे गोल्स असतील किंवा त्यांचे व्हॅल्यूज असतील ह्या कॉमन नसतात. त्याचबरोबर त्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे ते देखील आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी सेकंडरी ग्रुपमधील मेंबर जे आहेत हे एकमेकांना अगदी क्वचितच त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले दिसून येतात, म्हणजे अगदी कमी प्रमाणात एकमेकाबरोबर त्या ठिकाणी आपल्याला इंटरॅक्शन हे त्या ठिकाणी सेकंडरी ग्रुपमधील लोकांचं झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं तर प्रोफेशनल बॉडीज, म्हणजेच त्या ठिकाणी प्रोफेशनल बॉडी जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला प्रेफर केली, म्हणजेच अगदी प्रोफेशनल एकदम स्ट्रक्चर ग्रुप हे त्या ठिकाणी सेकंडरी ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर सेकंडरी ग्रुपमधील मेंबर जे आहेत हे एकमेकांचे जे काही प्रॉब्लेम असतील याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीत, किंवा इतरांचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा इतरांचे जे काही गोल्स असतील किंवा त्यांचा जो काही इंटरेस्ट असेल याच्यामध्ये ठिकाणी इंटरेस्ट हा इतर व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला दिला जात नाही. म्हणजेच इतर जे काही मेंबर्स आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यामध्ये सेकंडरी ग्रुपच्या माध्यमातून त्याप्रमाणे इंटरेस्ट हा दिलेला आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की सेकंडरी ग्रुप म्हणजेच कोणते, तर आपला एखादा सोशल ग्रुप असेल, त्याचबरोबर एखादं जे काही कल्चरल ग्रुप असेल, अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आपण सेकंडरी ग्रुप असं म्हटलं जातं. आणि हे पूर्णपणे आपलं स्ट्रक्चर फॉर्मल ग्रुप त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरपर्सनल रिलेशनशिप हे चांगलं नसतं, म्हणजेच अगदी बेटर इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आपण म्हणतो हे अगदी कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इंटरॅक्शन जे आहे ग्रुप मेंबरचं ते देखील आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. Next is small and large group. A small group consists of the few persons who have a close interaction with the one another. Mostly there is a face-to-face interaction. Members want to achieve the common goal and they share their joys and sorrows. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप्स ऑफ ग्रुप दिले, तर म्हणजे स्मॉल अँड लार्ज. म्हणजे स्मॉल ग्रुप म्हणजेच कोणते, तर अगदी कमी मेंबरच्या माध्यमातून अगदी ठराविक मेंबरच्या माध्यमातून जो लहान ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला असतो त्याला सगळ्यांना आपण स्मॉल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि या ग्रुपमधील लोकांचं जे काही इंटरॅक्शन जे आहे हे अगदी क्लोज इंटरॅक्शन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. तर मोस्ट ऑफ द टाईम त्या ठिकाणी फेस टू फेस इंटरॅक्शन हे स्मॉल ग्रुपमधील मेंबरबरोबर आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर स्मॉल ग्रुपमधील मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी एखादा कॉमन गोल जो आहे तो अचीव करण्यासाठी आपल्याला एकत्र आलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचा जो काही आनंद असेल किंवा त्यांचं जे काही दुःख असतील ते एकमेकाबरोबर त्या ठिकाणी आपल्याला शेअर करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की अगदी ठराविक लोकांचा त्या ठिकाणी 5 ते 10 लोकांचा एकत्र येऊन जो काही लहान ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला असतो त्याला सगळे आपण स्मॉल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम त्या ठिकाणी फेस टू फेस इंटरॅक्शन हे होत असतं. त्याचबरोबर एखादा कॉमन गोल अचीव करण्यासाठी लोक ही स्मॉल ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेली दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांची जी काही आनंद असेल किंवा त्यांचं जो काही दुःख असतील हे त्या ठिकाणी एकमेकाबरोबर शेअर करत असतात. Large group facilitate only indirect interaction because the member of the groups are too many. Interaction is bound to be poor. The dynamics of the large group is altogether different. There is a lesser involvement of the members toward achieving the common goals. तर स्मॉल ग्रुपच्या बरोबर विरुद्ध त्या ठिकाणी लार्ज ग्रुप हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ही त्या ठिकाणी एकत्र आलेली दिसून येतात. त्याला त्या ठिकाणी आपण लार्ज ग्रुप असं म्हटलं जातं. मग या लार्ज ग्रुपचा जर विचार केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी इनडायरेक्ट इंटरॅक्शन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. कारण त्या ठिकाणी ग्रुप मेंबर जे आहेत हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी इंटरॅक्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट इंटरॅक्शन झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर इंटरॅक्शन जे आहे हे देखील पुअर त्या ठिकाणी इंटरॅक्शन आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्मॉल ग्रुपमध्ये जर बघितलं तर इंटरॅक्शन हे इफेक्टिव्ह झालेलं दिसून येतं, परंतु लार्ज ग्रुपमधलं इंटरॅक्शन हे पुअर इंटरॅक्शन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर लार्ज ग्रुपचे जे काही डायनॅमिक्स असतील हे देखील प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. म्हणजे सिच्युएशन टू सिच्युएशन त्या ठिकाणी लार्ज ग्रुपचे जे काही डायनॅमिक्स असतील किंवा त्यांची जी काही ऑब्जेक्टिव्ह जी आहे ती आपल्याला चेंज झालेली दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की एखादा कॉमन गोल अचीव करण्यासाठी हे लोक एकत्र आलेले नसतात. तर म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात येईल की त्या ठिकाणी एखादा कॉमन गोल अचीव करण्यासाठी ग्रुप मेंबरची काही इन्व्हॉल्वमेंट जी आहे ही देखील आपल्याला कमी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने लार्ज ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच एखादा सोशल ग्रुप असेल किंवा एखादा कल्चरल ग्रुप असेल किंवा एखादा रिजनल ग्रुप असेल त्याला आपण लार्ज ग्रुप म्हणू शकतो. आणि यांचे जे काही कॉमन गोल अचीव करण्यासाठी ग्रुप मेंबरची काही इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती कमी असते. त्याचबरोबर इंटरॅक्शन देखील इनडायरेक्ट इंटरॅक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने लार्ज ग्रुप आणि स्मॉल ग्रुप हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज फॉर्मल अँड इनफॉर्मल ग्रुप.
Formal groups work on a certain rules and regulation. Members are expected to work jointly toward the attainment of the specific goals. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच फॉर्मल अँड इनफॉर्मल ग्रुप. तर फॉर्मल ग्रुप म्हणजेच कोणते, तर अशा प्रकारचा ग्रुप हा स्पेसिफिक त्या ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशनच्या माध्यमातून जे काही ग्रुप तयार झालेले असतात त्यालाच त्या ठिकाणी आपण फॉर्मल ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्या ठिकाणी तयार करून त्याच्या बेसवरती जे काही ग्रुप त्या ठिकाणी तयार होत असतात त्यालाच आपण फॉर्मल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि या ग्रुपमधील सर्व मेंबर जे आहेत ते एखादा स्पेसिफिक गोल अचीव करण्यासाठी त्या ठिकाणी जॉईंटली त्या ठिकाणी वर्क करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात फॉर्मल ग्रुपमधील सर्व मेंबर हे एखादा स्पेसिफिक गोल जो आहे तो अचीव करण्यासाठी आपल्याला एकत्र आलेले दिसून येतात. आणि हा ग्रुप पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. Informal groups are of social natures. Informal groups come into the existence because of the friendships and the common interests. These groups are the unofficial. These groups get a form spontaneously because of social interaction. Common examples of the informal groups are the music group, club, cricket group, etc. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं इन्फॉर्मल ग्रुप्स. तर इन्फॉर्मल ग्रुप्स हे त्याचं सोशल नेचर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी इन्फॉर्मल ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी एखाद्या फ्रेंडशिपच्या माध्यमातून असेल किंवा कॉमन इंटरेस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतं. म्हणजे चार लोक ही एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जर फ्रेंडशिप झाली तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्फॉर्मल ग्रुप्स हे तयार झालेले दिसून येतात. किंवा एखादी चार व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी एखाद्या कॉमन गोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र आले असतील किंवा कॉमन इंटरेस्टच्या माध्यमातून एकत्र आले असतील तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला इन्फॉर्मल ग्रुप्स हे तयार झालेले दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप्स असतील हे पूर्णपणे अनऑफिशियल त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. आणि अशा प्रकारचे ग्रुप जे आहेत हे सोशल इंटरॅक्शनच्या माध्यमातून त्याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच अगदी रेग्युलरली ठिकाणी इन्फॉर्मल ग्रुप्स किंवा जे काही अनऑफिशियल ग्रुप जे आहेत हे आपल्याला तयार झालेले दिसून येतात. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा म्युझिक ग्रुप असेल, त्याचबरोबर एखादा क्लब असेल किंवा क्रिकेट ग्रुप असेल, हे त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला इन्फॉर्मल आणि अनऑफिशियल त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने फॉर्मल अँड इन्फॉर्मल ग्रुप देखील त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज मेंबरशिप्स अँड अ रेफरन्स ग्रुप. Membership groups relate to those where an individual actually belong. For example, memberships of the consumer union or the memberships of the residential society union. As the members have a common objective to achieve, they are more involved in the group with the group. The success of this group depend on the effective and enlightened leadership. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिला आहे तो मेंबरशिप अँड रेफरन्स ग्रुप. तर मेंबरशिप ग्रुप म्हणजेच कोणते, तर अशा प्रकारचे ग्रुप ज्याच्यामध्ये ठिकाणी एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती ॲक्च्युली त्यामधून आपल्याला बिलॉंग करताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात एखाद्या कन्झ्युमर युनियनचे एखादा मेंबर असेल, त्याचबरोबर एखादी रेसिडेन्शियल सोसायटी असेल किंवा एखादी रेसिडेन्शियल सोसायटी युनियन असेल, त्याचे आपण त्या ठिकाणी मेंबरशिप ही त्या ठिकाणी घेत असतो. मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला जरी आपण मेंबरशिप ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या स्पेसिफिक युनियनचा किंवा एखाद्या स्पेसिफिक ग्रुपचा आपण त्या ठिकाणी मेंबरशिप ही त्या ठिकाणी घेत असतो, त्याला तरी आपण मेंबरशिप ग्रुप असं म्हटलं जातं. मग या ग्रुपमधील सर्व व्यक्ती जे आहेत ते कॉमन ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून एकत्र आलेले दिसून येतात किंवा एखादे कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला एकत्र आलेले दिसून येतात. आणि सर्व व्यक्ती या त्या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. तर या ग्रुपचं जे काही सक्सेस आहे किंवा या अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत ते सक्सेस केव्हा होत असतात, तर त्याची लिडरशिप जी आहे किंवा जो कोणी लीडर असेल तो इफेक्टिव्ह लीडर असेल, त्याचबरोबर पूर्णपणे ज्ञानी असा लीडरशिप असेल, तरच त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत ते सक्सेसफुल आपल्याला झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने मेंबरशिप ग्रुप देखील आपल्याला तयार झालेले दिसून येतात. Reference group consists of the person with whom the specific individual identify themselves. Individual exercise choice and pick up a reference group suitable to their needs. Individuals can become a member of the more than one reference group. Reference group directly influence the organizational behavior. Individuals tend to model themselves after the members of the reference group. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिला तो म्हणजेच रेफरन्स ग्रुप. तर रेफरन्स ग्रुप म्हणजेच अशा प्रकारचे ग्रुप ज्याच्यामध्ये एखादी इंडिव्हिज्युअल जी व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी स्वतः ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी ग्रुपची मेंबरशिप ही त्या ठिकाणी घेत असतो किंवा आपले जे काही नीड्स असतील या कोणत्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आपल्या जे काही नीड्स असतील ते आपण फुलफिल करू शकतो. मग ते ग्रुप त्या ठिकाणी चॉईस करणं किंवा अशा प्रकारचा ग्रुप त्या ठिकाणी पिकअप केला जातो, त्याला आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जे काही नीड्स असतील त्या कोणत्या ग्रुपच्या माध्यमातून आपण फुलफिल करू शकतो हे आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपण ग्रुप हे जॉईन करत असतो. मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. मग या ग्रुपमध्ये ठिकाणी एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही एकपेक्षा जास्त रेफरन्स ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी जॉईन करू शकते.
म्हणजेच तरी काही आपल्या जे काही नीड्स असेल त्याच्यानुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एकपेक्षा जास्त रेफरन्स ग्रुप हे त्याकडे जॉईन करू शकते. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही रेफरन्स ग्रुप असतील त्याचा डायरेक्टली इन्फ्लुएन्स हा ऑर्गनायझेशनल बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतं. म्हणजेच ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जे काही ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे त्याच्यावरती आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने रेफरन्स ग्रुप देखील आपल्याला तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने मेंबरशिप आणि रेफरन्स ग्रुप हे तरीकेने आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की मेंबरशिप म्हणजेच काय, तर आपण एखाद्या युनियनची किंवा एखाद्या ग्रुपची मेंबरशिप ही घेत असतो आणि रेफरन्स ग्रुप म्हणजेच आपण आपल्या जे काही नीड्स असतील त्या आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार एखादा मेंबरशिप ग्रुप हा ठिकाणी जॉईन करत असतो, त्याला रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इन ग्रुप अँड आउट ग्रुप. In group is composed of the individuals who enjoy the professional positions in the social functioning. They represent the power structure and the work effectively. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिले म्हणजेच इन ग्रुप अँड आउट ग्रुप. तर इन ग्रुप म्हणजेच कोणते ग्रुप, तर अशा प्रकारचा ग्रुप ज्याच्यामध्ये जे काही सोशल फंक्शनिंगनुसार जे काही प्रोफेशनल पोझिशन असणारे जे काही लोक असतील ही त्या ठिकाणी एकत्र येत असतात, त्याला सगळं आपण इन ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रोफेशनल पोझिशन असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून जो काही ग्रुप त्या ठिकाणी तयार केला जातो त्याला सगळं आपण इन ग्रुप असं म्हटलं जातं. आणि हे जे काही ग्रुप आहेत ते पूर्णपणे आपल्याला पॉवर स्ट्रक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात किंवा त्याच्या माध्यमातून वर्क जे काम जे आहे हे अगदी इफेक्टिव्हली केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी स्ट्रक्चर केलेली या ग्रुपमध्ये आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने इन ग्रुप हे तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात सोसायटीमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या फंक्शननुसार जे काही प्रोफेशनल पोझिशन असणारे जे काही लोक असतील यांच्याकडून इन ग्रुप हे आपल्याला तयार झालेले दिसून येतात. आउट ग्रुप इज अ फाउंड मार्जिनल इन द सोसायटी. इट इज अ मायनॉरिटी ग्रुप. इट इज अ लेस असर्टिव्ह. आउट ग्रुप इज अ कॉंग्लोमरेट. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिला तो म्हणजेच आउट ग्रुप. तर आउट ग्रुप हे त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल म्हणजेच अगदी किरकोळ त्या ठिकाणी आपल्याला सोसायटीमध्ये असलेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे ग्रुप जे आहेत ते अगदी अल्पसंख्याक मायनॉरिटी ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचा खंबीरपणा जो आहे तो देखील आपल्याला कमी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्यांचं म्हणजे एखादा समूह त्या ठिकाणी एकत्र आल्याच्यानंतर त्यालाच आपण आउट ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखादा समूह त्या ठिकाणी एकत्र आला तर त्याला आपण त्या ठिकाणी आउट ग्रुप असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आउट ग्रुप देखील आपल्याला तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे टाईप्स ऑफ ग्रुप जे आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप, त्याच्यानंतर स्मॉल अँड लार्ज ग्रुप, फॉर्मल अँड इन्फॉर्मल ग्रुप, मेंबरशिप अँड रेफरन्स ग्रुप आणि इन ग्रुप अँड आउट ग्रुप, अशा पद्धतीचे ग्रुपचे टाईप्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज कन्झ्युमर रेफरन्स ग्रुप. तर या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर रेफरन्स ग्रुप म्हणजेच काय ते दिले आहे, त्याचे फॅक्टर्स कोणकोणते ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.